पाहू शकता मी ते क्रोम ब्राउझरमध्ये लाडकी बहीण योजनाची लिंक लॉग इन केलेली आहे। ही वेबसाईट ओपन आहे। बरेच जणांचे डाऊट होते चालू नाही वेबसाईट। मी तुम्हाला दाखवत आहे। इथे तुम्ही कम्प्युटर PC कुठेही लॉग इन करू शकता। सर्वात प्रथम या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम 181 या हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि या कॉलवरती तुम्ही पात्र आहात तरी सुद्धा तुम्हाला हप्ता आला नाही ही माहिती सांगून तुम्ही तक्रार नोंदवायची आहे। हे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे। इथे अर्जदार लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस येईल। हे जर चालत नसेल तर इथे रिफ्रेश करायचं आहे आणि इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे। इथे पासवर्ड हा तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जेव्हा भरला असेल या जिथे सेंटरला भरला असेल तिथला पासवर्ड या तुमचा पासवर्ड आणि इथे नंतर लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तक्रार हा प्रकार तुम्हाला दिसेल। त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे पहा मी मागच्या वेळेस एक तक्रार केली होती त्याचा रिव्ह्यू सुद्धा इथे दिसत आहे। ही पहा इथे पहा ही तक्रार रिसॉल्व झालेली आहे म्हणजे त्या लाडक्या बहिणीला हप्ते यायला सुरू झालेले आहेत। आणि मी इथं दुसरी तक्रार केली होती ती पहा तक्रार टाकली होती ती रिसॉल्व झालेली आहे म्हणजे कंप्लीट त्या महिलेला हप्ता चालू झालेला आहे। तिचा प्रॉब्लेम रिसॉल्व झालेला आहे। रिसॉल्व असं स्टेटस जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुमचे हप्ते सुरू होतील। अशाच पद्धतीने कंप्लेंट कशी टाकायची हे पहा। दुसरी तक्रार इथे ॲड ग्रीव्हन्समध्ये ऑप्शन दिसत आहे तिथे क्लिक करायचं आहे। मग तुमच्यासमोर हा तक्रारीचा फॉर्म इथे माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट एनी ॲप्लिकेशन हे दोन पर्याय दिसतील आणि इकडे माय ॲप्लिकेशन जर सिलेक्ट केलं तर भरपूर जणांना हा पर्याय येणार नाही म्हणून त्यासाठी कंप्लेंट अगेन्स्ट एनी ॲप्लिकेशन हे सिलेक्ट करायचं आहे आणि कोणाचाही फॉर्म असू द्या सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इकडे पहा यामध्ये पहा तुम्हाला 2-3 ऑप्शन दिसतील पण तुम्ही अदर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर असा फॉर्म दिसेल। त्यानंतर खाली पहा हा अर्जाचा क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे। हा अर्ज कुठे मिळेल अर्ज क्रमांक जिथून तुम्ही अर्ज केला आहे तिथे तुम्हाला भेटेल। मग तुम्ही स्वतःच लॉग इन केलेलं असता तर अर्ज केलेल्या बाबीमध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक भेटेल किंवा तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्हाला मेसेज आला असेल त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल। तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हेल्पलाईनमध्ये कॉल करू शकता किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन भेटू शकता। ज्यांनी पोर्टलवरून भरला आहे ते त्यांनी हा इथे अर्ज क्रमांक टाकायचा आहे। जे काही नाव असेल तुमचं इथे पूर्ण नाव टाका काहीच मिस्टेक करू नका। इथे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात। त्यानंतर तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जे काही नाव असेल ते सर्व निवडायचं आहे। हे महानगरपालिका असेल तर ते सिलेक्ट करा नसेल तर लागू नाही असे लिहा। त्यानंतर इथे मतदारसंघ विचारला जाईल। निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणता मतदारसंघ आहे तो इथे टाका। मतदारसंघ निवडल्यानंतर इथे पिनकोड टाकायचा आहे। जो काही त्या गावाचा पिनकोड असेल ते टाकायचा आहे। त्यानंतर नंतर खाली आल्यानंतर तुम्हाला वर्णन करा हा पर्याय दिसेल। इथे मी टाकलंय माझे नाव हे आहे आणि माझा नंबर हा आहे आधार नंबर। मी सर्व अटी आणि शर्ती पात्रतामध्ये बसत आहे। मी पात्र असून सुद्धा मला जून अदरवाईज तुमचं जो मंथ असेल तो टाका आणि तरी माझ्या तक्रारीची दखल घ्यावी नोंद घ्यावी असं टाका। अदरवाईज तुम्हाला काही बदल करायचे असेल तर तुम्ही करू शकता। इथे तुमचे काही डॉक्युमेंट असतील तर तुम्ही अपलोड करू शकता जसे की आधार कार्ड वगैरे बिकॉज काही मिस्टेक झालेली असते तर तुम्ही परत टाकू शकता। त्यानंतर कॅप्चा इथे टाका आणि सबमिटवरती तुम्ही क्लिक केल्याने तुम्हाला असं विचारेल। त्यानंतर थोडंसं चुकलं आहे सॉरी कॅप्चा रिफ्रेश करून परत टाकते। हे पहा
आर यू सबमिट कन्फर्म. हे बघा इथे कंप्लेंट तुमची कन्फर्म झाली आहे आणि ग्रीवन्स नंबर हा तुम्हाला आलेला आहे. त्यानंतर क्लोज करायचा आहे. इथे पहा, इथे तक्रार सूचीमध्ये तुमची आणखीन एक तक्रार नोंद झालेली तुम्हाला दिसेल. इथे तुमचं तक्रारीचं स्टेटस इन रिव्ह्यू दिसत आहे. काही दिवसानंतर हे स्टेटस रिसॉल्व्ह होईल, तेव्हा तुम्हाला पैसे तुमचे येतील. धन्यवाद.